मागच्या लेक्चरमध्ये आपण डायग्राम पाठवला, तुम्हाला डायग्राम सांगितला मी शॉर्टमध्ये. तो डायग्राम तुम्हाला आधी काढायचा आहे. काढून तो लेक्चर पाहताना तो डायग्राम तुमच्या समोर पाहिजे, तेव्हा तुम्हाला लेक्चर समजेल. म्हणून पहिल्यांदा डायग्राम काढा, तो समोर ठेवा आणि नंतर टॉपिककडे लक्ष द्या. आपला टॉपिक चालू, मी पुन्हा पुन्हा तोच टॉपिक घेतो आहे कारण तो टॉपिक थोडा हार्ड आहे, लवकर डोक्यात जात नाही, म्हणून मी पुन्हा घेतो आहे. टॉपिक आपला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे 3 पार्ट आहे. ज्यांनी नोट्स काढल्या असेल त्याला समोर असं लिहिलेलं ठेवलं असेल, त्याला एकदम सोपं जात असेल की दिसत असेल की 3 पार्ट कोणते. लिहिलं असेल तर पहा समोर. पहिला पार्ट कोणता आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन, ज्याला गोनॅड म्हणजे मेल गोनॅड म्हटलं, आणि ती आहे टेस्टीज. समोर नोट्स असेल तर एकदम चांगलंच दिसते. नोट्स काढणं शिका आता, म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे गोनॅड, ज्याला म्हटलं आपण टेस्टीज. दुसरा जो पार्ट आहे तो आहे ॲसेसरी सेक्स ऑर्गन. ॲसेसरी सेक्स ऑर्गनचे 2 भाग पडले, ॲसेसरी डक्ट आणि ॲसेसरी ग्लँड. ॲसेसरी डक्ट आहे आणि ॲसेसरी ग्लँड आहे. आणि लास्ट पार्ट जो आहे तो आहे एक्सटर्नल जेनायटेलिया, ज्यामध्ये ते पेनिस आणि पुन्हा येते स्क्रोटम. म्हणजे स्क्रोटम आणि पेनिस हे 2 पार्ट आहे. त्यानंतर आपण एक पार्ट स्टार्ट करतो आहे. पहिला पार्ट आहे आपला प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑर टेस्टीज. त्या 2 टेस्टीज आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ॲक्च्युली ही एकच बॅग आहे अशी. स्क्रोटमची एक बॅग आहे. या पेनिस फ्रंटला असते, त्याच्या मागच्या साईडला कसं या ठिकाणी काय असते, ही बॅग असते. आणि या पेनिसमुळं त्याचा थोडा भाग झाकला गेलेला आहे, म्हणून अर्धा अर्धा दाखवलेला आहे. ते काय मग यामध्ये ही झाली टेस्टीज. काय बोलतो आपण टेस्टीजबद्दल? काय सांगितलं? दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. याला म्हटलं पण दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. ही प्रायमरी सेक्स ऑर्गनची पेअर आहे. नंतर म्हटलं दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल. एक्स्ट्रा ॲब्डोमिनल म्हणजे ॲब्डोमिन म्हणजे पोटाचा भाग, त्याच्या बाहेर कुठं आहे ते? स्क्रोटममध्ये, या स्क्रोटममध्ये. म्हणून म्हटलं दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल 1 in each स्क्रोटल सॅक. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा ते फॉर्म प्रोड्यूस कुठं झाल्या? ते जेव्हा मूल मदरच्या बॉडीमध्ये होतं तेव्हा त्या टेस्टिस कुठं फॉर्म झाल्या? ॲब्डोमेनमध्ये. मग आल्या त्या 7व्या महिन्यामध्ये त्या कुठं आल्या? बॉडीच्या बाहेर. म्हणजे कुठं आल्या? याच्यामध्ये स्क्रोटल सॅकमध्ये. का आल्या? स्क्रोटल सॅकमध्येच का आल्या? तिथे ॲब्डोमेनमध्येच का नाही राहिल्या? कारण याचं काम काय टेस्टिसचं? टू प्रोड्यूस द स्पर्म. मेल गॅमेट म्हणजे स्पर्म प्रोड्यूस करते, आणि स्पर्म प्रोडक्शनसाठी टेम्परेचर किती पाहिजे? 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. आपलं जेवढं बॉडी टेम्परेचर किती? 37 डिग्री. या बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी पाहिजे, तेव्हाच ते स्पर्मचं प्रोडक्शन होते, मॅच्युरेशन होते. आता काही इंडिव्हिज्युअलमध्ये एक्सेप्शन अपवाद आहे त्याला, की चुकून काही कारणास्तव 7व्या महिन्यामध्ये जर या टेस्टीज जर खाली आल्या नाही, म्हणजे कुठं राहिल्या? त्या ॲब्डोमेनमध्येच राहिल्या. मला एक सांगा, ॲब्डोमेनमध्ये राहिलं म्हणजे त्या ठिकाणी बॉडी टेम्परेचर आहे पाहिजे किती होतं टेम्परेचर? 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. म्हणजे या 2 to 3 डिग्री म्हणजे काय? 34 ते 35 डिग्री पाहिजे होतं. आहे किती? 37. मग त्या इंडिव्हिज्युअलमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होणार नाही आणि तो इंडिव्हिज्युअल स्टराईल राहील. आणि त्यासाठी या टेस्टीस खाली आलेल्या आहे कुठे? या स्क्रोटममध्ये. म्हणजे याचा अर्थ स्क्रोटम, हा जो स्क्रोटम आहे, जी बॅग दाखवली, इट ॲक्ट ॲज अ थर्मोरेग्युलेटर. थर्मोरेग्युलेटर म्हणजे टेम्परेचर मेंटेन करते. किती टेम्परेचर? 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. पुन्हा आपण टेस्टीजबद्दल आपले महत्त्वाचे पॉईंट कोणते होते? टेस्टीजमध्ये काय म्हटलं आपण? दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल 1 in each स्क्रोटल सॅक. मग आपण प्रत्येक टेस्टीजचा विचार केला. इच टेस्टीज इन ओव्हल सेक. इट मेजर अबाउट 4 to 5 सेंटीमीटर इन लेंथ. 4-5 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. 2 to 3 सेंटीमीटर विड्थ आहे. 4 ते 5 सेंटीमीटर काय म्हटलं आपण त्याची लेंथ आहे. नंतर 2 to 3 सेंटीमीटर त्याची विड्थ आहे आणि 3 सेंटीमीटर त्याची थिकनेस आहे. हे झालं मेजरमेंट. काय फंक्शन आहे?
टेस्टिसचं काय फंक्शन? पहिलं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म. बाय विच प्रोसेस? प्रोडक्शन ऑफ स्पर्मची प्रोसेस आहे स्पर्मॅटोजिनेसिस. काय म्हटलं मी? स्पर्मॅटोजिनेसिस. दुसरं पहिलं फंक्शन झालं प्रोडक्शन ऑफ स्पर्म, म्हणूनच त्याला गोनॅड म्हटलं. दुसरं फंक्शन आहे सिक्रिशन ऑफ मेल सेक्स हार्मोन. हार्मोन सिक्रेट करते म्हणजे ते ग्लँड सुद्धा आहे. सिक्रिशन ऑफ मेल सेक्स हार्मोन, ज्याचं नाव आहे टेस्टोस्टिरॉन किंवा अँड्रोजिन. काय नाव आहे? टेस्टोस्टिरॉन और अँड्रोजिन. अशा प्रकारे आपला एक टॉपिक संपला, टेस्टिस. पुन्हा बोलतो टेस्टिसबद्दल. दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. दे आर पेअर ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. दे आर एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, ॲब्डोमेनच्या बाहेर, पोटाच्या बाहेर. कुठं? वन इन इच स्क्रोटल सॅक. पेअरमधली प्रत्येक स्क्रोटल सॅकमध्ये एक. इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. इट मेजर अबाउट 4 to 5 centimeter in length, 2 to 3 centimeter in width and 3 centimeter in thickness. आणि याचं पहिलं फंक्शन सांगितलं तुम्हाला प्रोडक्शन ऑफ स्पर्म. दुसरं सिक्रिशन ऑफ मेल सेक्स हार्मोन. कोणता? अँड्रोजिन और टेस्टोस्टिरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट करते टेस्टिस. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे ॲसेसरी सेक्स ऑर्गन. ॲसेसरी सेक्स ऑर्गन मधला पहिला पार्ट आहे ॲसेसरी डक्ट्स. ॲसेसरी डक्ट काय? ॲसेसरी डक्ट मधली पहिलं नाव होतं रिटी टेस्टिस. रिटी टेस्टिस. डायग्राममध्ये नाही दिसत आहे. या डायग्राम मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की टेस्टिसच्या आतमध्ये नंबर ऑफ काय असतात? सेमिनिफेरस ट्युब्यूल. डायग्राम काढून दाखवलं होतं. सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये काय असते? सेमिनिफेरस ट्युब्यूल काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. टेस्टिसच्या आतमध्ये नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. या ट्युब्यूल त्याच्या पोस्टेरियर सरफेसला काय फॉर्म करते? नेटवर्क. सेमिनिफेरस ट्युब्यूलचा जो पोस्टेरियर पार्ट राहील त्या ठिकाणी काय तयार झालं? नेटवर्क, जाळं तयार झालं आणि त्याला नाव दिलं रिटी टेस्टिस. काय बोललो मी? रिटी टेस्टिसमध्ये डोक्यात काय भराल? टेस्टिस आहे. टेस्टिसच्या आतमध्ये त्याचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. कोणतं? सेमिनिफेरस ट्युब्यूल. त्या ट्युब्यूलनी त्याच्या पोस्टेरियर सरफेसला काय फॉर्म केलेलं आहे? नेटवर्क, जाळं पसरलं असं आणि त्याला नाव दिलं रिटी टेस्टिस. म्हणून आता मी रिटी टेस्टिसबद्दल स्पेशल बोलतो. इनसाइड द टेस्टिस. काय म्हटलं? किंवा टेस्टिस इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्युब्यूल. मी बोलून राहिलो सध्या रिटी टेस्टिसबद्दल. नोट समोर असेल तर पहा व्यवस्थित. रिटी टेस्टिसबद्दल काय बोलून राहिलो? टेस्टिस इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्युब्यूल. Testes inside contain seminiferous tubule. These seminiferous tubule कुठं? ॲट इट्स पोस्टेरियर सरफेस काय फॉर्म केलं? नेटवर्क. आणि त्या नेटवर्कला नाव दिलं रिटी टेस्टिस. ही एक डक्ट संपली. कोणती? रिटी टेस्टिस. पुन्हा बोलतो. टेस्टिस इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्युब्यूल. टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. दीज ट्युब्यूल म्हणजे त्या सेमिनिफेरस ट्युब्यूल. दीज सेमिनिफेरस ट्युब्यूल ॲट द पोस्टेरियर सरफेस काय फॉर्म करणार? नेटवर्क. त्याला नाव दिलं रिटी टेस्टिस. आणि या रिटी टेस्टिसपासून जवळजवळ 12 ते 20 फाईन ट्युब्यूल अरेंज झाल्या. 12 ते 20 काय अरेंज झाल्या? फाईन ट्युब्यूल. आणि त्यांनी काय फॉर्म केलेलं? त्या ज्या फाईन ट्युब्यूल होता त्या फाईन ट्युब्यूल्सनी फॉर्म केलं या ठिकाणी. त्या फाईन ट्युब्यूलनी काय फॉर्म केलेलं आहे म्हटलं? नेक्स्ट पार्ट, ज्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. काय नाव दिलं त्याला? वासा इफ्रन्सिया म्हटलं. म्हणजे त्या ठिकाणी त्या वासा इफ्रन्सिया ज्याला आपण फाईन ट्युब्यूल्स असं नाव दिलं कारण त्या फाईन ट्युब्यूल आहे, बारीक बारीक ट्युब्यूल्स आहे जे त्यामध्ये. आणि म्हणून म्हटलं आपण फ्रॉम रिटी टेस्टिस किंवा 12 to 20 12 ते 20 फाईन ट्युब्यूल अराईज झाल्या. 12 to 20 फाईन ट्युब्यूल अरायजेस फ्रॉम रिटी टेस्टिस कॉल्ड वासा इफ्रन्सिया. अँड दिस वासा इफ्रन्सिया आतमध्ये त्या कुठं ओपन होऊन आल्या? या इपिडिडायमिसमध्ये. दे ओपन्स इन इपिडिडायमिस. काय काम आहे त्याचं? दे कॅरी स्पर्म फ्रॉम रिटी टेस्टिस. आधीचा पार्ट रिटी टेस्टिस
वासा इफ्रन्सियाच्या आधीचा पार्ट कोणता? रेटिटेस्टिस. नंतरचा पार्ट कोणता? इपिडिडायमिस. दे कॅरी स्पर्म फ्रॉम रेटिटेस्टिस टू इपिडिडायमिस. दोन पार्ट संपले. पुन्हा एकदा बोलतो. आपण बोलून राहिलो ॲज रिडक्ट. पहिली कोणती पाहिली? पहिली पाहिली रेटिटेस्टिस. काय बोललो मी त्यामध्ये? टेस्टीज इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. दीज ट्यूब्यूल ॲट द पोस्टेरियर सरफेस काय फॉर्म केलं? नेटवर्क. त्याला काय नाव दिलं? रेटिटेस्टिस. झालं, रेटिटेस्टिस संपलं. मग छोटं सांगायचं आपल्याला. मग वासा इफ्रन्सिया काय आहे? वासा इफ्रन्सिया पुन्हा नाव येईल वाज डिफरन्स. पण ती वासा इफ्रन्सिया आहे. वासा इफ्रन्सियामध्ये काय बोललो पुन्हा? 12 to 20 फाईन ट्यूब्यूल, बारीक ट्यूब्यूल अराईज फ्रॉम रेटिटेस्टिस. हे जे नेटवर्क होतं ज्याला रेटिटेस्टिस म्हटलं, त्यापासून 12 to 20 फाईन ट्यूब्यूल फ्रॉम रेटिटेस्टिस. 12 to 20 फाईन ट्यूब्यूल अराईज झाल्याकडून फ्रॉम रेटिटेस्टिस कॉल्ड वासा इफ्रन्सिया. दे ओपन्स इन इपिडिडायमिस. या इपिडिडायमिसमध्ये ओपन होते ते. आणि याचं फंक्शन आहे दे कॅरी स्पर्म. कुठं कॅरी करते? स्पर्म फ्रॉम आधीचा पार्ट कोणता? रेटिटेस्टिस टू द इपिडिडायमिस. आता बोलू आपण इपिडिडायमिस बद्दल, जे आता डायग्राममध्ये दिसून आलं. दोन साईडला इपिडिडायमिस आपल्याला दिसून आल्या. दे आर लॉंग अँड कॉईल ट्यूब. जर आपण याचा विचार केला इपिडिडायमिसचा, इट इज लॉंग अँड कॉईल ट्यूब आहे. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. 3 पार्ट कोणते पडले याचे? हा जो वरचा पार्ट आहे याला नाव दिलं कॅपुट इपिडिडायमिस. अप्पर, मिडल कार्पस इपिडिडायमिस, लोअर कॉडा इपिडिडायमिस. पहिला पॉईंट काय सांगितलं मी तुम्हाला? याला म्हटलं पण ही लॉंग आणि कॉईल ट्यूब आहे. याला कॉइलिंग भरपूर आहे. 6 मीटर लांबीची. इट इज लॉंग अँड कॉईल ट्यूब आहे. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. अप्पर कॅपुट इपिडिडायमिस, मिडल कार्पस इपिडिडायमिस आणि लोअर कॉडा इपिडिडायमिस. हे 3 पार्ट पडले. आणि याचं फंक्शन आहे इट इज अ साईड फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. तुम्हाला माहीत आहे ह्याच्या आधीचा पार्ट होता कोणता? वासा इफ्रन्सिया. त्यांनी काय केलं? रेटिटेस्टिसपासून ते स्पर्म आणून दिले. आता ते स्पर्म आणून दिले ते इमॅच्युअर आहे. ते मॅच्युअर होतील कुठे? इपिडिडायमिस. इट इज साईड फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. पुन्हा पहा इपिडिडायमिसबद्दल बोलतोय. पहिलं पाहिलं आपण रेटिटेस्टिस, मग पाहिलं वासा इफ्रन्सिया, आता पाहता इपिडिडायमिस. काय बोललो इपिडिडायमिसबद्दल? इट इज लॉंग अँड कॉईल ट्यूब. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. कोणता? अप्पर कॅपुट इपिडिडायमिस, मिडल कार्पस इपिडिडायमिस आणि लोअर कॉडा इपिडिडायमिस. फंक्शन इट इज साईड फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. 3 डक्ट झाल्या. पुन्हा सांगतो. पहिली रेटिटेस्टिस. बोला काय म्हटलं रेटिटेस्टिसबद्दल? टेस्टिस इनसाइड कंटेन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. These tubule at the posterior surface काय फॉर्म केलं? नेटवर्क कॉल्ड रेटिटेस्टिस. झालं रेटिटेस्टिस. सेकंड पार्ट वासा इफ्रन्सिया. 12 to 20 फाईन ट्यूब्यूल अराईज झाल्या. कुठून? फ्रॉम रेटिटेस्टिस. 12 to 20 फाईन ट्यूब्यूल अराईज झाल्या. कुठून? फ्रॉम रेटिटेस्टिस. बारीक ट्यूब्यूल निघाल्या. त्याला नाव दिलं वासा इफ्रन्सिया. वासा इफ्रन्सिया कुठं ओपन राहिलं? इपिडिडायमिस. दे कॅरी स्पर्म फ्रॉम रेटिटेस्टिस टू इपिडिडायमिस. इपिडिडायमिस बद्दल काय बोललो मी? इट इज लॉंग अँड कॉईल ट्यूब. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. अप्पर कॅपुट इपिडिडायमिस, मिडल कार्पस इपिडिडायमिस, लोअर कॉडा इपिडिडायमिस. इट इज अ साईड फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. आता पाहू आपण व्हास डिफरन्स काय? हे पहा व्हास डिफरन्स कुठून कुठपर्यंत पहा. इथून स्टार्ट झाली व्हास डिफरन्स. लक्ष इकडे. इथून स्टार्ट झाली व्हास डिफरन्स. ही चाललेली अशी व्हास डिफरन्स ती आली इथपर्यंत आलेली आहे. व्हास डिफरन्स इथपर्यंत इथे जॉईन झाली ती. ही झाली व्हास डिफरन्स. इकडे तसंच इथून स्टार्ट झाली ती इथून अशी आली, अशी आली, अशी आली, अशी इथपर्यंत आली. ही झाली व्हास डिफरन्स. काय व्हास डिफरन्स? फ्रॉम हे झालं. हा कोणता होता? कॅपुट कार्पस कॉडा. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस काय अरेंज झाली? डक्ट. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस अरायजेस अ डक्ट
फ्रॉम कॉडा इपिडायमिस अरायजेस अ डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. काय म्हटलं? वास डिफरन्स. मग सेकंड पॉईंट काय म्हटलं मी? पहिला पॉईंट काय सांगितलं वास डिफरन्समध्ये? फ्रॉम कॉडा इपिडायमिस अरायजेस डक्ट, डक्ट अरायज झाली कॉल्ड वास डिफरन्स. दुसरा पॉईंट इथे तयार करायचा कसा? वास डिफरन्स जॉईन्स विथ द डक्ट. ही डक्ट आहे. कुणाची डक्ट आहे? सेमिनल वेसिकल, जी पुढच्या टॉपिकमध्ये ॲसेरिक ग्लँड. वास डिफरन्स जॉईन विथ डक्ट. कुणाची? डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल टू फॉर्म. ही जी फॉर्म झाली छोटी टिब्यूल, याला नाव दिलं इजॅक्युलेटरी डक्ट. इकडेही तसाच. ही वास डिफरन्स कुणासोबत जॉईन झाली? डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. आणि काय फॉर्म झाला? इजॅक्युलेटरी डक्ट. काय फंक्शन राहील याचं? याच्या आधीचा पार्ट कोणता? इपिडिडायमिस. नंतरचा पार्ट कोणता? इजॅक्युलेटरी डक्ट. काय कॅरी करणार ही डक्ट? वास डिफरन्स काय कॅरी करणार? स्पर्म. कोणती मुवमेंट राहील? पेरिस्टाल्टिक मुवमेंट. पेरिस्टाल्सिस म्हणजे अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणून म्हटलं. इट कॅरी स्पर्म फ्रॉम, वास डिफरन्सचं फंक्शन, इट कॅरी स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू इजॅक्युलेटरी डक्ट बाय पेरिस्टाल्सिस. म्हणजे आपल्या 4 ट्यूब संपल्या. पहिली वासा, पहिली कोणती होती? वास रेटिडेस्टिस. दुसरी वासा इफ्रन्सिया. तिसरी कोणती होती? इपिडायमिस. चौथी झाली वास डिफरन्स. 4ही पुन्हा सांगतो. मग 2च डक्ट राहिल्या. पहिली कोणती होती? रेटिटेस्टिस. पुन्हा सांगून राहिलो तेच. काय म्हटलं रेटिटेस्टिसबद्दल बोलताना? टेस्टिस inside contain seminiferous tubule. These tubule at posterior surface. These tubule at posterior surface. काय फॉर्म केलं त्यांनी? नेटवर्क. त्याला नाव दिलं रेटिटेस्टिस. मग बोला वासा इफ्रन्सिया. 12 to 20 fine tubule arises from रेटिटेस्टिस called वासा इफ्रन्सिया. आतमध्ये बाहेर दिसत नाही त्या मी अलग दाखवलं त्या मागच्या लेक्चरमध्ये. त्याला म्हटलं वासा इफ्रन्सिया. दे ओपन्स इन इपिडिडायमिस. दे कॅरी स्पर्म फ्रॉम रेटिडेस्टिस टू इपिडिडायमिस. मग बोललो आपण इपिडिडायमिसबद्दल. इट इज लॉंग अँड कॉइल ट्यूब. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. कोणते 3 पार्ट आहे? अप्पर कॅप्यूड इपिडिडायमिस, मिडल कार्पस इपिडिडायमिस आणि जो लोअर आहे तो आहे कॉडा इपिडिडायमिस. याचं फंक्शन आहे इट इज साईट फॉर मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. मग शिकलो आपण या वास डिफरन्सबद्दल. इथपर्यंत आले म्हटलं मी. इथपर्यंत ही जी डक्ट आहे कुणाची? सेमिनल वेसिकलची, याला जॉईन झालेली. काय म्हटलं वास डिफरन्समध्ये? फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस अरायजेस अ डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. फ्रॉम कॉडा इपिडिडायमिस अरायजेस अ डक्ट कॉल्ड वास डिफरन्स. दुसरा पॉईंट वास डिफरन्स जॉईन्स विथ डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल. ही सेमिनल वेसिकल आहे जी ॲसेरिक ग्लँड आहे. डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल टू फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. ही झाली इजॅक्युलेटरी डक्ट आहे. इजॅक्युलेटरी डक्ट या दोन्ही याला म्हटलं इजॅक्युलेटरी डक्ट. नंतर सांगितलं काय फंक्शन याचं? इट कॅरी स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू इजॅक्युलेटरी डक्ट. आता बोलू आपण इजॅक्युलेटरी डक्टबद्दल. वाढ बोलतो इजॅक्युलेटरी डक्ट. Ejaculatory duct passes through prostate gland. Ejaculatory duct passes through prostate gland and opens into the urethra. या urethra मध्ये ओपन झाली ती. ॲक्च्युली या ठिकाणी थोडं मिस्टेक आहे. कारण प्रोस्टेट ग्लँडच्या थ्रू म्हणजे ॲक्च्युली हा जो पार्ट आहे हा इथे जॉईन होत असते. बोर्डाच्या पुस्तकामध्ये काय केलं? त्याला खाली जॉईन केलं. तर बोर्डाचे पुस्तक काही सारखं सुद्धा नाही आहे. पुस्तक काही म्हणते होते की ॲक्च्युली हे जे जॉईन व्हायला पाहिजे होते पुस्तकात हे इथे जॉईन व्हायला पाहिजे होते. इथे या ठिकाणी ओरिजिनली इथे जॉईन होते ते खाली दाखवलं. आता काही इलाज नाही का? बोर्डाचं पुस्तक म्हणजे ग्रेट पुस्तक. म्हणून म्हटलं आपण इजॅक्युलेटरी डक्ट पुन्हा थ्रू पासून आली प्रोस्टेट ग्लँड. ही आहे प्रोस्टेट ग्लँड पण इथं दाखवण्यात चुकलेला डायग्रामात त्यांच्या. अँड ओपन्स इन टू द युरेथ्रा. या युरेथ्रामध्ये ओपन होते. आणि काय काम आहे? इट इज एक सिमेन वाईज स्पर्म इन टू द युरेथ्रा. सिमेन वाईज स्पर्म म्हटलं. पहा इथपर्यंत स्पर्म तर आलेच होते. आले होते स्पर्म. कुठून आले स्पर्म? पहिल्यांदा कुठं फॉर्म झाले? टेस्टिसमधल्या कोणत्या पार्टमध्ये? सेमिनिफरस ट्यूब्यूल.
तिथून कुठं आले रिटिडेस्टीज, तिथून कुठं आले वासा इफ्रन्सिया, तिथून कुठं आले इपिडायमिस, इथं मॅच्युअर झाले. मग कोणाने वास डिफरन्स स्पर्म आले इथं. या सेमिनल व्हेसिकल्सनी जे सिक्रेट केलं त्यापासून बनलं सिमेन. म्हणजे सिमेनमध्ये 60% सिमेन जो आहे, सिमेन काय व्हाईट मिल्की फ्लुइड, सिमेन काय व्हाईट मिल्की फ्लुइड कंटेनिंग स्पर्म. सिमेनमध्ये 60% सिक्रेशन कुणाचं असते सेमिनल व्हेसिकलचं. या सेमिनल व्हेसिकलने जे काही फ्लुइड सिक्रेट केलं ते बनलं सिमेन. सिमेनचा 60% वाटा या सेमिनल फ्लुइडने फॉर्म केला. आणि म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी काय सांगितलं बा, इट इज एक सिमेन विथ स्पर्म. सिमेनमध्ये स्पर्म आहे कुठे इंटू द युरेथ्रामध्ये आणून टाकलं. पुन्हा पहा इजॅक्युलेटरी डक्ट बद्दल काय बोललो मी. इजॅक्युलेटरी डक्ट passes through the prostate gland and open into the urethra. कदाचित आता काय होते पाहू थोडंसं, एक तर डायग्राम बदलावं लागते काय, कारण कसं आहे इथून पाहिजे तर प्रोस्टेट ग्लँडपासून तो बोर्डाने इथून केलेला आहे, तो पाहू नंतर विचार करू त्याचा. सध्या एक लक्षात ठेवा, इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन्स इन टू द युरेथ्रा. त्यानंतर म्हटलं आपण या ठिकाणी काय सांगितलं पुन्हा पहा फंक्शन. इट इज एक सिमेन विथ स्पर्म, इट इज एक सिमेन विथ स्पर्म इन टू द युरेथ्रा. युरेथ्रामध्ये टाकून दिलं इथं. व्हॉट अबाउट द युरेथ्रा, हा जो दिसतोय हा पूर्ण युरेथ्रा. इथून हे झालं युरिनरी ब्लॅडर, इथून युरिनही याच रस्त्याने जाते, सिमेनही याच रस्त्याने जाते युरेथ्रा. युरेथ्रा मेलमध्ये कसं झालं, फिमेलमध्ये अलग अलग रस्ते. मेलमध्ये युरिनही याच रस्त्याने जाते आणि सिमेन म्हणजे व्हाईट मिल्की फ्लुइड कंटेनिंग स्पर्मही याच रस्त्याने जाते. आणि म्हणजे याचा अर्थ इट इज कॉमन पॅसेज मेलमध्ये. इन मेल युरेथ्रा इज कॉमन पॅसेज. युरेथ्रा इज कॉमन पॅसेज. युरेथ्रा कॉमन पॅसेज आहे कुणाडी फॉर बोथ सिमेन अँड युरिनसाठी. म्हणून मेलमध्ये त्याला म्हणतात युरिनो जेनायटल डक्ट. काय म्हणतात त्याला, युरिनो जेनायटल डक्ट. युरिनो म्हणजे युरिन कॅरी करते म्हणून, जेनायटल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह आहे म्हणून त्याला म्हटलं युरिनो जेनायटल डक्ट युरेथ्राला. मग युरेथ्राबद्दल काय बोललं, इट इज ट्युब्युलर पॅसेज. मेलमध्ये युरेथ्रा लॉंग आहे, युरेथ्रा लॉंग आहे आणि एक्सटेंड होऊन राहिला, पसरला आहे कुणाच्या थ्रू. हा जो पार्ट आहे एवढा याला म्हणतात पेनिस. काय म्हटलं, इन मेल युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू पेनिस. हा एवढा पार्ट जो हा पेनिस आहे. युरेथ्राला म्हटलं इट इज ट्युब्युलर पॅसेज इन मेल. युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंड थ्रू पेनिस. आणि हा जो युरेथ्रा आहे हा ओपन होऊन राहिला आउटसाईड. युरेथ्रा ओपन आउटसाईड बा ओपनिंग त्याला म्हटलं युरेथ्रल मीटस. या ओपनिंगला नाव दिलं युरेथ्रल मीटस किंवा यालाच नाव दिलं युरेथ्रल ऑरिफिस. युरेथ्रा ओपन आउटसाईड. काय म्हटलं, युरेथ्रा ओपन आउटसाईड कुणाच्या थ्रू ओपनिंग, त्याला नाव दिलं युरेथ्रल मीटस किंवा त्यालाच म्हटलं युरेथ्रल ऑरिफिस. काय फंक्शन आहे युरेथ्राचं, इट इज कॉमन पॅसेज फॉर बोथ युरिन अँड सिमेन. आणि म्हणून मेलमध्ये त्याला नाव दिलं युरिनो जेनायटल डक्ट. पुन्हा पहा इजॅक्युलेटरी डक्टबद्दल काय बोललो मी. इजॅक्युलेटरी डक्ट पासेस थ्रू प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन इन टू द युरेथ्रा. मग काय बोललो, काय फंक्शन आहे, इट इजेक्ट सिमेन विथ स्पर्म इन टू द युरेथ्रा. युरेथ्राबद्दल काय बोललो, इट इज ट्युब्युलर पॅसेज. मेलमध्ये युरेथ्रा काय लॉंग आहे आणि एक्सटेंड झाला, पसरला कुणाच्या थ्रू, या पेनिसच्या थ्रू चाललेला आहे. नंतर म्हटलं आपण इट ओपन टू द आउटसाईड. आउटसाईडला ओपन कशाने होते, बाय ओपनिंग. या ओपनिंगला नाव दिलं युरेथ्रल मीटस किंवा युरेथ्रल ऑरिफिस. आणि काय फंक्शन याचं, इट कॅरी बोथ स्पर्म अँड सिमेन अँड युरिन. आणि इट इज कॉमन पॅसेज फॉर बोथ सिमेन अँड युरिन. आणि म्हणून मेलमध्ये याला नाव दिलं युरिनो जेनायटल डक्ट. अशा प्रकारे आपण दोन पार्ट पाहिले. पहिलं होतं टेस्टीज आणि दुसरा ॲसेसरी डक्ट होतं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आपण ॲसेसरी ग्लँड्स.